अमित शहांच्या वनवासी वक्तव्याविरोधात मारेगाव आदिवासी काँग्रेस आक्रमक. थेट राष्ट्रपतींना निवेदन. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आदिवासी समाजाला वनवासी संबोधल्याने मारेगाव तालुक्यात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. या बेजबाबदार वक्तव्याचा तीव्र निषेध करत मारेगाव तालुका आदिवासी काँग्रेसचे अध्यक्ष शैलेश आत्राम यांच्या नेतृत्वात महामहिम राष्ट्रपतींना मारेगाव तहसीलदारांमार्फत आक्रमक निवेदन सादर करण्यात आले. केंद्रीय गृहमंत्र्यांच्या या असंविधानिक वक्तव्यामुळे देशोन्मुख आदिवासी बांधवांच्या भावना दुखावल्या गेल्या असून त्यांच्यावर अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायदा आणि राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी खळबळजनक मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे. समृद्ध संस्कृती आणि क्रांतीवीरांचा इतिहास लाभलेल्या या समाजाला वनवासी म्हणणे म्हणजे मूळ रहिवाशांचा घोर अपमान असून त्यांना दुय्यम दर्जा देण्याचा हा राजकीय डाव आहे, असा सज्जड दमही यावेळी देण्यात आलाय. हे निवेदन सादर करताना तालुका अध्यक्ष शैलेश आत्राम यांच्यासोबत तुळशीराम पेंदूर, अंकुश महापौर, भैयाजी कन्नाके, तुळशीराम कुमरे यांच्यासह बहुसंख्येने आदिवासी बांधव उपस्थित होते. प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल न घेतल्यास संपूर्ण तालुक्यात तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडले जाईल, असा सज्जड इशारा आदिवासी काँग्रेसच्या वतीने देण्यात आला आहे. मारेगाव तालुका आदिवासी काँग्रेसच्या वतीने देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी आदिवासी समाजाबाबत जे वनवासी वक्तव्य केलं त्याच्या निषेधार्थ माननीय तहसीलदार साहेब यांना निवेदन दिले. देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी आदिवासी समाजाला दुखवण्याचे हेतुपुरस्सर विधान केले. आज आदिवासी समाजाचे या देशाला खूप काही देण आहे. कित्येक स्वातंत्र्यवीरांनी स्वातंत्र्यासाठी लढा दिला. अशा वक्तव्याने मुद्दामून गृहमंत्री अमित शहा आदिवासी समाजाला दुखावत आहे व या समाजाचा वापर करून कोणत्याही प्रकारची दिशाभूल करण्याचा प्रयत्न वेळोवेळी करत आहे. आज आम्ही तालुका स्तरावर निवेदन दिले. भविष्यात जर असे कोणतेही विधान करत असेल तर विविध प्रकारचे मोर्चे काढून माननीय गृहमंत्री साहेब यांचा निषेध करण्यात येईल. धन्यवाद. दिनांक 29/5/2026 रोजी आदिवासी काँग्रेसच्या वतीनं मारेगाव येथे भारत देशाचे गृहमंत्री अमितजी शहा यांनी वनवासी हा शब्द वक्तव्य करून आदिवासींच्या संदर्भामध्ये अपमानित केल्याबद्दल आम्ही त्यांचा निषेध म्हणून आज या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे. खरं तर खऱ्या अर्थानं या देशाचा पाईक आदिवासी आहे आणि आदिवासी असताना त्यांना वनवासी बनवण्याचं षडयंत्र या BJP सरकारचं आहे आणि खऱ्या अर्थाने या भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आदिवासी शहीद झालेले महान मानव आहे. एवढंच नव्हे तर त्या मानवांचं नव्हे तर पूर्ण आदिवासी समाजात या ठिकाणी अपमान आहे आणि म्हणून आम्ही अशा पद्धतीनं वक्तव्य कधी आदिवासी समाज खपून घेणार नाही. हे या संदर्भामध्ये अमित शहा यांनी माफी मागावी, अन्यथा आम्ही पूर्ण देशामध्ये जन आंदोलन उभं करू. काँग्रेसच्या वतीनं आदिवासी समाजातर्फे निवेदन सादर करण्यात आलेलं आहे. त्या निवेदनामध्ये ज्या आदिवासी समाजाला या देशाचे गृहमंत्र्यांनी डिचवलेलं आहे, ज्या आदिवासी समाजाचं योगदान या देशाच्या स्वातंत्र्यामध्ये फार मोठं योगदान असताना सुद्धा त्या आदिवासी समाजाला वनवासी असं संबोधून त्यांनी फार मोठी चूक केलेली आहे आणि त्यांनी जे चूक केलेली आहे त्या चूक कबूल करून त्यांनी ह्या देशाची माफी मागावी, आदिवासी समाजाची माफी मागावी. परत असं कधीही कोणत्याही समाजाला असं टिचवण्याचा प्रयत्न करू नये असे मी सांगू इच्छितो. आणि परत जर असं काही झालं तर आज आम्ही तालुक्याच्या वतीनं मारेगाव तालुक्याच्या वतीने आज जे माननीय आमचे तहसीलदार साहेब आहे यांना तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं. त्याच्यानंतर आम्ही या जिल्ह्याचे कलेक्टर साहेबांना सुद्धा या संदर्भात अवगत करण्यात येईल. त्यामुळे जर काय ह्या गोष्टी त्यांनी जर सांभाळल्या नाही तर आम्ही सडकावर येण्याची सुद्धा कुवत आमच्या आदिवासी समाजामध्ये आहे. एवढेच बोलतो मी.